कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण झुणती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामासा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे नमस्कार, सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आता आपण कामशेत मधील विघ्नहर्ता मित्र मंडळ यांच्या गणपती ज्या ठिकाणी बसलेल्या त्या चौकात आपण आलेलो आहोत. खरं तर विघ्नहर्ता मित्र मंडळाचा जो गणपती आहे हा 3 कॉलनी मिळून हा गणपती आहे. म्हणजे पंचशील कॉलनी असेल, इथं राजेंद्र कॉलनी असेल किंवा यादव चौक असेल, ह्या तिन्ही ठिकाणचा हा गणपती या ठिकाणी बसवला जातो. खरं तर ह्या गणपती मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी त्यांनी बाजीप्रभू देशपांड्यांची जी पावनखिंडमध्ये जी लढाई झाली होती त्याचा देखावा या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे. खरं तर तो अतिशय जिवंत देखावा वाटतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी जर बघितलं तर इथले अध्यक्ष आहेत, काही तरुण मंडळी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की हा देखावा ठेवण्यामागचा उद्देश काय आणि एकंदरीत जे मंडळ आहे ते मंडळाचं ध्येय धोरण काय आहे. आता यावर्षी तुमचा हा देखावा आहे, पावनखिंडीचा देखावा तुम्ही केलेला आहे आणि खरं तर 17 वर्षापासून तुमची मंडळ आहे. काय सांगा, काय झालं माहिती का, आता सध्या आहे ना सण सूद कोणता असला ना तर लोकांनी नृत्यांगना आणायच्या, नाचवायच्या याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. आमचा उद्देश असा आहे की जो आपला इतिहास होऊन गेलेला आहे, शिवाजी महाराजांनी त्यांचे जे मावळे आहेत त्यांनी काय काय सहन केलेले, कोणत्या परिस्थितीतून बाहेर निघालेले आहेत, तो आपण संदेश लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी आपलं काहीतरी योगदान म्हणून आपण देखाव्यातून ते आपल्या जे मनात असतं ते आपण सादर करतो. ते आपला उद्देश आहे की लोकांना आपला इतिहास काय आहे तो समजावा. कारण की आता सध्या जर पाहिलं तर शिक्षणातून सुद्धा आपला इतिहास वगळण्यात आलेला आहे. त्या प्रकारे तो इतिहास जो आहे ना तो आपल्या लहान मुलांना समजावा की आपले राजे कोण होते, त्यांच्यासोबतचे मावळे कसे होते, तो इतिहास समजावा यासाठी आपलं हे थोडंफार जे असतं आपण तो प्रयत्न केलेला आहे. संस्थेला 17 वर्ष झाली तुमच्या मंडळाला आणि खरं तर 3 चौक मिळून किंवा 3 कॉलनी मिळून हा तुमचा गणपती बसवला जातो. कसं पाहतायचं? आता 17 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आणि सर्व समाजाला सोबत घेऊन आपलं सोबत चालणारं मंडळ आहे. 17 वर्षापासून जो आपण गणेश उत्सव साजरा करतोय तर गणेश उत्सव फक्त साजरा न करता त्याच्यातनं समाजाला काय प्रबोधन करता येईल, समाजाला काय चांगला संदेश देता येईल त्याच्या हिशोबाने आपण सगळे उपक्रम राबवत असतो. महिलांसाठी आपण पैठणीचा खेळ घेतो, परत झाडे लावा हा आपल्या मंडळाच्या याच्यातून आपण सामाजिक काम करतो. गोरगरीब जनतेला छोटी मोठी मदत मंडळाच्या माध्यमातून करत असतो आपण. तर याही वर्षी आपण एक छान असा देखावा केलेला आहे ज्याच्यातनं आपण आपला इतिहास जो तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे की महाराजांसोबत
सर्व धर्माचे, सर्व 18 पगड जातीचे मावळे हे महाराजांसोबत होते. आणि त्याच पद्धतीने आज आम्ही पण जे आपले मित्र परिवार आहे ते सर्व समाजाला सोबत घेऊन आपण हे कार्यक्रम करत आहे, गणेशोत्सव. खरं तर आता तुम्ही जसं म्हणाल की हे 18 पगड जातीला घेऊन महाराजांनी सगळे स्वराज्य उभारलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तिन्ही कॉलनीमधील लोक एकत्र येऊन तुम्ही हा गणपती बसवता. वेगवेगळे उपक्रम तुम्ही समाज उपक्रम पण घेता. या वर्षी तुम्ही कोणकोणते उपक्रम घेणार आहात की जेणेकरून समाजासाठी त्याचा उपयोग होणार आहे? या वर्षी आपण देखावा तर केलेला आहे, जो इतिहास आपण सादरीकरण केलेला आहे. त्यानंतर आपण महिलांना, ज्या गरजू महिला आहेत त्या महिलांना साडी असेल, छोटी मोठी भेटवस्तू असेल, या आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण करणार आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण या 3-4 उपक्रम करणार आहे. तेव्हा तुम्हाला आम्ही सर्व दिसेल जे काय असेल ते. नमस्कार, मी शिवाजी आंबेकर, राजेंद्रनगर यादव चौक या ठिकाणचा रहिवासी असून आता मंडळाविषयी जर सांगायचं म्हटलं तर 17 वर्ष आता या वर्षी आम्हाला पूर्ण झालेले आहेत. परत गणरायाकडे पहिली तर एकच मागणी करणार आहे आम्ही की जो आपला मराठी बांधव जो आता आहे, जो त्यांचा जो लढा आहे, तो लढा त्यांचा काही करून जरा त्यांना न्याय मिळो. कारण की आता जर काळाप्रमाणे जर पाहिलं तर सर्वांनाच त्याची गरज आहे. गणरायाकडे हेच मागणं करेल आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते. प्रत्येक शेतकऱ्याला व्यवस्थित भाव मिळाला पाहिजे, त्यांचा माल व्यवस्थित खपला गेला पाहिजे आणि त्यांना एक आदर्श असा शेतकरी आपला, त्याला न्याय आर्थिकदृष्ट्या ते सक्षम अजून बळ कसं देता येईल याच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने गणरायाकडे काय मागणी? गणरायाकडे एकच मागणं आहे की आता जी नवीन पिढी तयार होणार आहे ती नवीन पिढी आपल्या महाराजांचे जे गुण आहेत ते घेऊ शकत नाही कोणी, पण त्यांच्या थोड्याफार जरी नाकाची जरी मुलांना सर आली तरी ते खूप होईल, एवढीच मी मागणी करेन गणरायाकडे. खरं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गणरायाकडे मागणी केली आहे. महाराष्ट्र पूर्ण राजकीय उलथापालथ होतीये, शेतकरी संकटात आहे, त्याचप्रमाणे तरुण पिढी ही वेगळ्या वाम मार्गाला जाते. ह्या सगळीकडं सुख समाधान यावं, चांगलं सगळ्यांचं कल्याण व्हावं, अशाच प्रकारची मागणी विघ्नहर्ता मित्रमंडळ जो आहे त्यांची या ठिकाणी मागणी आहे. आणि इथून पुढे आम्ही वेगवेगळे उपक्रम घेणार आहोत. त्यांचे उपक्रमामधून समाजोपयोगी उपक्रम होणार आहेत, महिलांसाठी असतील, मुलांसाठी असतील, वेगवेगळ्या लोकांसाठी असतील, अशा प्रकारचे उपक्रम हे मंडळ यापुढेही घेणार आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. सह्याद्री वार्तासाठी चेतन वाघमारांसोबत मी प्रफुल्ल ओव्हाळ, कामशेत.